शिक्षा देत नाही, पण त्याने कर्माची कठोर परीक्षा मात्र घेतली. जसं की लोखंडावर जेवढे घाव पडतील ना, तेवढीच त्याची तलवार धारदार होते ना, तसंच सध्या आपण म्हणूया कर्क राशी बाबतीत झालेलं आहे. गुरु महाराज सध्या आपल्या राशीमध्ये उच्च आहेत आणि ही सर्वात मोठी चांगली गोष्ट आहे. कारण की कर्क रास ही गुरुची उच्च रास मानली जाते. त्यामुळे गुरु संरक्षणाची ढाल तुमच्या बरोबर आहे. त्यामुळे मागील 13 महिन्यात ज्या गोष्टी घडल्या त्याच्यावरून माझं कसं होईल, मी पुढे जाईल का, किंवा काही लोकांना अनामिक भीती असते, ह्या गोष्टींची काळजी करण्याची काही आवश्यकता नाहीये. समुद्राला भरती येण्यापूर्वी समुद्र नेहमी मागे जात असतो, ही निसर्गाची किमया लक्षात ठेवा. त्याचबरोबर राहू आणि केतूंचं गोचर जे आहे ते सुद्धा पुढे डिसेंबर महिन्यामध्ये बदलणार आहे आणि ते सध्या तुमच्या धनस्थानातून आणि अष्टम स्थानातून होत आहे अनुक्रमे. त्यामुळे तुमचं बोलणं फार साधं आणि मन फार हळवं झालेलं आहे. तुमच्या अंतर्मनाचा तुम्हाला आवाज ऐकायचा आहे, पण हे राहू आणि केतू सध्या तुम्हाला तुमचं अंतर्मन ओळखू देत नाहीत की तुम्हाला नक्की पाहिजे काय आणि करायचंय काय. तर आपली मानसिक स्थिती सध्या अध्यात्म आणि प्रपंच ह्या दोन्हीच्या मध्येच लटकलेली जाणवते. तुम्हाला दोन्हीकडेही लक्ष नीट देता येत नाहीये. सध्याची ही राहू केतू यांची गोचर आहे. आता सध्या तरी व्ययभावातून मंगळाचं गोचर चालू आहे. त्यामुळे काय होतं, तुमच्या स्वभावात एक प्रकारचा गंभीरपणा आलेला आहे. पूर्वीसारखा चंचल तुम्ही नाहीयेत, पण तुमच्याकडे मॅच्युरिटी तर नक्कीच जास्त आलेली आहे. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी या काळात सावध राहणं फार महत्वाचं आहे. कारण की भाग्यस्थानातला जो शनी आहे तो कुठेतरी कामाच्या ठिकाणी राजकारण तयार करतो आणि त्याचं श्रेय दुसरं कोणतरी घेऊन जातं. अशा वेळी काय करणार? शांत राहायचं. उत्तर शब्दांनी द्यायचं नाही, तर तुमच्या निकालांनी ते उत्तर द्यायचं. त्यामुळे हा जो पुढचा 23 दिवसांचा कालावधी आहे हा संमिश्र राहील. फक्त घाईघाईमध्ये तुम्ही राजीनामा द्यायचा नाहीये, ही गोष्ट फार महत्वाची आहे. जे आयटी क्षेत्रात आहेत किंवा परदेशी कंपन्यांशी संबंधित काम करतात ना, त्यांच्यासाठी गुरु तुमचा शुभफलदायी आहे. तुम्हाला तो चांगले संकेत देत आहे. मात्र ऑफिसमधील सहकाऱ्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी विशेषतः हा महिना डेव्हलपमेंटचा आहे, पण डेव्हलपमेंट करताना तुम्हाला जमिनीवर राहावं लागेल. म्हणजे जर तुम्ही पार्टनरशिप करत असाल तर पारदर्शकता ठेवा. पैशाच्या व्यवहारावरून तुम्ही पार्टनर सोबत खटके उडू नये याची काळजी घ्या. त्यासाठी तुम्ही व्यवस्थित तुमच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या तुम्ही डॉक्युमेंटेशन मध्ये आणल्या पाहिजेत. ज्यांचा रिअल इस्टेट, शेती किंवा लिक्विड संबंधित व्यवसाय आहे, जसे की दूध, शीतपेय किंवा केमिकल, त्यांच्यासाठी हा काळ फायदेशीर ठरेल. नवीन टेंडर मिळण्याचे योग आहेत, पण सरकारी कामात कागदाची पूर्तता व्यवस्थित करा. त्याचे थोडेसे अडथळे मला दिसत आहेत. तुमच्या करिअरमध्ये पुढचे जे 23 दिवस आहेत ना, एक चांगली घटना घेऊन येईल. कोणीतरी अशी व्यक्ती तुम्हाला भेटेल जी तुम्हाला नवीन दिशा दाखवेल. ती व्यक्ती वयाने मोठी असू शकते किंवा अनुभवाने सिद्ध असू शकते. त्या व्यक्तीचा सल्ला डावलू नये. तुमच्यातली त्यामुळे जिद्द वाढत जाईल आणि तुम्ही थांबणार तर नाही. ही तुमची जमेची बाजू असणार आहे पुढच्या 23 दिवसांमध्ये. कुटुंब, नातेसंबंध यांचा जर विचार केला ना, तर लक्षात घ्या, नातेसंबंधांना जास्त महत्व देणं हे कर्क राशीचं एक कर्मच आहे जन्मापासून. तुमची माणसं हेच सर्वस्व असतं, पण सध्या घरगुती वातावरण थोडी तणावाची परिस्थिती तयार करते असं जाणवतंय. कुटुंबात बोलायचं झालं तर कसं आहे, चतुर्थ भावाचा जो स्वामी आहे की नाही, तो सध्या तुमच्या फेवरमध्ये नाहीये. त्यामुळे तुम्ही तिथं आईच्या आरोग्याची काळजी घेणे, अचानक वाहन दुरुस्ती निघू शकते किंवा घरासभोवतालच्या परिसरामध्ये काही अशा नकारात्मक घटना तुम्हाला जाणवू शकतात. अशा काही गोष्टींपासून तुम्ही काळजी घेणं फार गरजेचं आहे आणि ज्येष्ठ व्यक्तींना तर वेळोवेळी तुम्ही वैद्यकीय चिकित्सा करणं फार गरजेचं आहे. हा काळ तुम्हाला नात्यांची परीक्षा दाखवत आहे. जे नाते तुमचे होते ते आता दूर गेलेले आहेत मागच्या 1.5 वर्षामध्ये, आणि जे खरे आहेत ते तुम्हाला तुमच्या बरोबर राहिलेले आहेत, आणि जे खोटे होते जे तुमच्या बरोबर टिकलेले आहेत ते नाईलाजाने टिकलेले आहेत, हे पण तुम्हाला आता माहित आहे. लक्षात घ्या, ज्या व्यक्ती अविवाहित आहेत आणि जे जोडीदाराच्या शोधत आहेत ना, त्यांच्यासाठी गुरुचा आशीर्वाद महत्वाचा ठरणार आहे. काही चांगले प्रस्ताव येऊ शकतात, पण लग्न ठरवताना घाई करू नये. समोरच्या व्यक्तीची कौटुंबिक पार्श्वभूमीची नीट चौकशी करा. आणि प्रेम विवाह करू इच्छिणाऱ्यांनी घरच्यांचा विरोध पत्करून प्रेम विवाह करू नये, हे मी सध्या तुम्हाला सुचवत आहे. कारण की कर्केतला गुरु हा तुमच्या राशीत आहे. तो नीतिमत्तेने वागला तरच तुम्हाला चांगलं भविष्यात फळ देतो. त्यामुळे लक्षात घ्या, वडीलधाऱ्या व्यक्तींच्या शब्दाच्या बाहेर मुलांनी जाऊ नये, असं माझा इथं स्पष्ट सल्ला आहे.
या महिन्यात पुढाकार घेऊन तुम्ही अनेक गोष्टी करण्याची इच्छा ठेवताल. म्हणजे काही जुने गैरसमज असतात ते मिटवण्याचा तुम्ही प्रयत्न करताल. काही जुने वाद असतात जे मालमत्तेशी संबंधित असतात कुटुंबामध्ये, ते सुद्धा मिटवण्याचा तुम्ही प्रयत्न करताल आणि त्यात तुम्हाला बऱ्यापैकी मार्ग सापडेल आणि यशही मिळत जाणार आहे. आर्थिक दृष्टीचा विचार केला तर कसं आहे, राहूचं गोचर आपल्या धनभावात आहेत. त्यामुळे अडकलेले पैसे थोडेफार परत मिळण्याची शक्यता आहे. आणि भाग्यातलं जे शनीचं गोचर आहे की नाही, ते लाभस्थानावर दृष्टी देतं. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित आर्थिक नियोजन तर करावं लागेल. आणि 12व्या भावातला जो मंगळ आहे की नाही, तो काय करतो, अचानक कुठंतरी आपल्याला वैद्यकीय खर्च आणून देतो. शिवाय शेअर बाजार आणि सट्टा ह्या गोष्टींपासून तुम्ही लांब राहिलं पाहिजे. भूतकाळात तुमचं खूप नुकसान झालेलं आहे आणि पुढेही होऊ शकतं. त्यामुळे तिथं तुम्ही एखाद्या चांगल्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊनच त्या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे. धनभावातून जाणारा हा जो केतू आहे ना, तो तुमचे मग पैशांचं नुकसान करू शकतो आणि तो डिसेंबर महिन्यापर्यंत सिंह राशीत आहे. व्यवसायासाठी जे भांडवल लागणार आहे ना, त्याची मूलभूत व्यवस्था होईल, पण त्यासाठी तुम्ही खूप पायापीट करावी लागणार आहे, कष्ट घ्यावे लागणार आहेत. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला तुमचे कॉन्टॅक्ट्स वापरावे लागणार आहेत. कोर्ट कचऱ्याच्या फेरीत अडकण्यापेक्षा तुमचं काय हिताचं राहील हे मात्र लक्षात ठेवा. त्यामुळं कायदेशीर ज्या बाबी असतात ना, त्यापासून तुम्ही सध्या तरी जास्त लांब राहिलेलं बरं आहे. कुठंतरी तुम्ही ट्रॅप झालेला होता, पुढेही होऊ शकता. त्यामुळे सध्या प्रत्येक कागदपत्र जे आहे ना, ते नीट पडताळूनच त्याच्यावर सही केली पाहिजे. तोंडी आश्वासनांवरती किंवा चुकीच्या बाबतींमध्ये तुम्ही कुठंतरी संगतीने स्वतःचं नुकसान करून घेणं हे तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. पुढेही भविष्यात ठरेल. कारण पुढच्या 3 वर्षाच्या राहू केतूचे गोचर काय करणार आहेत हे मला माहित आहे चांगलं. विद्यार्थ्यांच्या बाबतीत अभ्यास करू की नको अशी संभ्रम परिस्थिती मागचे 13 महिने होती. आणि कोणत्या बाबतीत अभ्यास करू, माझं ध्येय काय आहे, हे त्यांना लक्षात येत नव्हतं. लक्षात ठेवा, तुमचा जो भाग्यस्थानाचा शनी आहे ना, तो तुम्हाला आता योग्य दिशा करिअरची ठरवून देईल. तुमचं जे चांगलं कर्म होतं आधीचं, तुमच्या आई वडिलांचं जे चांगलं कर्म होतं, ते आता तुमच्या संततीच्या उपयोगाला येणार आहे. मी कर्क राशीच्या पालकांबाबतीत बोलतो आहे. कारण की तुमच्या राशीत आलेलं गुरुचं गोचर आहे ना, हे तुमच्या संततीला चांगलं मार्गदर्शन देईल आणि काही ऍडमिशन संदर्भातले जे अडथळे असतात ना, ते पण दूर होतील. म्हणून विद्यार्थ्यांना मला एक सल्ला पण असा देऊ शकतो की मार्गदर्शकांशी तुम्ही कधी उद्धटपणे वागू नका, अन्यथा मग तुमचा गुरुबळ जो आहे ना, तो कमी होतो आणि मग त्यातून पुढे अडचणी येतात. चंद्र हा रात्रीचा राजा आहे, पण विद्यार्थ्यांसाठी सूर्याचा प्रकाश अधिक देणारा तो ऊर्जा म्हणून काम करतो. चंद्र हा मनाचा कारक आहे, पण तो एकाग्रता पण आणून देऊ शकतो. पण त्यासाठी तुम्हाला गुरुच्या आशीर्वादामध्ये राहणं फार गरजेचं आहे. मी असं स्पष्ट सांगेल की तुम्ही जर आयुष्यभर गुरुच्या मार्गदर्शनाखाली राहिला तर चंद्राची चंचलता तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. आणि जर तुम्ही गुरुच्या मार्गदर्शनाची अवहेलना केली तर चंद्राची चंचलता तुम्हाला नुकसानदायक ठरेल. ह्या 2 बाजू आहेत. किंवा आपल्या जुन्या ज्येष्ठ व्यक्तींनी सांगितलेलं आहे की मोठ्या व्यक्तींचा सल्ला ऐकणं, अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्यावरती विश्वास ठेवणं, हेच तुमच्या आयुष्याचं मर्म आहे, हे लक्षात ठेवा. भाग्यभावातला जो शनी आहे ना, तो कुठेतरी घरच्या व्यक्तींच्या काहीतरी शस्त्रक्रियेचे संकेत देतो. छोट्या मोठ्या असतील त्याच्यामध्ये घाबरण्याची गरज नाही. मानसिक आरोग्य फार कर्क राशीचं महत्वाचं असतं. काय तुम्हाला मागच्या 1.5 वर्षात जास्त विचार करण्याची सवयच लागलेली आहे. भीती बाळगणं सोडून द्या, तो काळ गेलेला आहे. ठीक आहे, त्रास होतो आहे, पण शांतपणे बसा, जरा स्वतःबद्दल काय चुकतंय ह्याची तुम्ही माहिती घ्या. तुम्हाला आतूनच भगवंत उत्तर देईल की बाळा तुझं हे चुकतंय, आणि मग त्यातून तुमचा मानसिक ताण जो आहे ना, तो कमी होईल. प्रश्न बाहेरच्या जगाला विचारण्यापेक्षा स्वतःला थोडे विचारा. तेच तुमच्या मनशांतीचं एक सोल्युशन आहे असं मला वाटतं. कारण की चंद्राची राशी मनाची रास आहे, सगळं काही मनातच साठलेलं असतं. त्यामुळे अस्वस्थता वाढू देऊ नका. जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करा. आणि लक्षात घ्या, 12व्या स्थानातला मंगळ काय करतो, अचानक मनस्ताप होईल असे प्रसंग घडवून आणतो. पण त्याच ठिकाणी मनाचं आरोग्य घट्ट ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे आणि त्यासाठी तुम्हाला उपासना काही करावं लागतील. हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हे सांगेन मी. त्यामुळे पुढील 23 दिवस तुमच्या संघर्षातून यशाकडे नेणारे आहेत. पण संघर्ष हा मानसिक आहे आणि आनंद हा यश असणार आहे तुमच्यासाठी. ह्या 23 दिवसात मेहनत फक्त पुरेशी नसणार आहे, प्रार्थना पण भगवंताला करणं फार गरजेचं आहे. मेहनत ही केलीच पाहिजे, त्याला यश देणारा भगवंत असतो. शिव उपासना जास्तीत जास्त केली तर कर्क राशीला मानसिक शांतता जास्त मिळते, हे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे.
शनी बीज मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा, किंवा दर शनिवारी तुम्ही शनी मंदिरामध्ये तेल अर्पण करावं, किंवा गरिबांना काळे तीळ जे असतात ना ते दान करावे. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशात बसा तुम्ही. काही पांढऱ्या वस्तू असतात, म्हणजे दूध असतं, पांढरं वस्त्र असतं, ते तुम्ही दान करू शकता. त्यातून तुमचा फायदा होईल. आणि रोज हनुमान चालिसेचे पठण विद्यार्थ्यांनी करावं. कर्क राशी 4थी रास आहे. तुमचं जर पुष्य नक्षत्र असेल तर तो, किंवा तुमचं आश्लेषा नक्षत्र असेल तर तुमच्या नक्षत्राचा जो नंबर आहे ना तेवढ्या वेळा हनुमान चालिसेचं पठण करावं. उदाहरणार्थ पुष्य नक्षत्राचा नंबर बघितला म्हणजे केतू, शुक्र, रवी, चंद्र, मंगळ, राहू, गुरु, शनीचं हे 8वं नक्षत्र आहे. तर जे व्यक्ती पुष्य नक्षत्रात जन्मलेले आहेत त्यांनी 8 वेळा हनुमान चालिसा म्हणावी. ज्या व्यक्ती आश्लेषा नक्षत्रात जन्मलेले आहेत त्यांनी 9 वेळा हनुमान चालिसा म्हणावी. आणि ज्या व्यक्ती पुनर्वसू नक्षत्रात जन्मलेले आहेत त्यांनी 7 वेळा हनुमान चालिसा म्हणावी. हे फक्त मी विद्यार्थ्यांसाठी सांगितले. जर आपण इतर काही कायदेशीर बाबतीत अडकला असाल व्यक्ती म्हणून, तरी सुद्धा तुम्ही हाच उपाय चालू ठेवू शकता. पण हा तुम्हाला आयुष्यभर जोपासावा लागतो. हे थोडं असं नाहीये की बटन दाबली म्हणजे लाईट लागली. तुम्हाला उपासनाही घासून काढावं लागतील. जोपर्यंत तुमची चुकीची कर्म नील होत नाहीत तोपर्यंत भगवंत आपल्याला पुढचे मार्ग दाखवत नसतो. त्यामुळे उपासना ही करतच राहायची असती, फळाची अपेक्षा न ठेवता. तो ठरवत असतो की तुम्हाला केव्हा फळ द्यायचं, केव्हा नाही. सध्या तुमच्या समोर एक चांगला मार्ग म्हणजे काय आहे? प्रयत्न करणे, फळाची अपेक्षा न ठेवता. त्याचबरोबर रोज भगवंताला प्रार्थना करणे की मला यश दे. आणि 3 नंबर म्हणजे उपासना नित्यनियमाने करणे. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर, श्री